प्रचाराची सुरुवात होत असताना आम्ही या ठिकाणी 16 तारखेच्या विजय मिरवणूक कुठून जाणार हा मार्ग बघतोय. कारण प्रांजलताई राणे या उमेदवार नसून उमेदवार सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी दिलेला ठाकरे कुटुंबातला उमेदवार आहे. आणि मग महाराष्ट्र नगर ची जनता, या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की ठाकरे कुटुंबाची खऱ्या अर्थानं मुंबईला गरज आहे. आणि स्वातंत्र्याचा लढा आपण बघितला तर त्या लढ्यामध्ये देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं त्यांना माहिती आहे. तसं महाराष्ट्रामध्ये मुंबई कशी मिळाली, कोणामुळे मिळाली आणि ती मुंबई कोणाच्या हातात द्यायची हे त्या जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. प्रचार आम्ही जोरदार करणार आहे. हा लोकशाहीचा प्रक्रियेचा एक भाग आहे. 143 जनतेला मी एक आव्हान करणार की सर्वसामान्य जनतेवर एखादा अन्याय झाला तर सर्वप्रथम धावत येतो उद्धव साहेबांचा शिवसैनिक, सर्वप्रथम धावत येतो राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक. त्यामुळे ही जनता विकास वगैरे होतच राहतो, शासकीय योजना येतच राहतात. माणसाच्या घरामध्ये शिवसैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांनी एक मन तयार केलं आहे आणि त्या मनाचं रूपांतर मतामध्ये होणार आहे. आज प्रचाराचा प्रारंभ करताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते की त्यांचं स्वप्न होतं की दोन्ही बांधव राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र राहावे व एकत्र पुढची रणनीती चालवावी. त्या स्वप्नानं आज शिवसैनिकांच्या विचाराने व त्यांच्या मागणीने आज आणि अशा शक्तिशाली प्रचाराचा प्रारंभ झालेला आहे. महाराष्ट्रात जे शैक्षणिक व लोकांच्या लोकोपयोगी ज्या सुविधा आहेत त्या सुविधाला तोंड देण्यासाठी प्रांजलताई या महाराष्ट्राच्या ज्ञात आहेत. त्यांना सर्व माहिती आहे की आज गोरगरीब महिला पुरुषांची काय व्यथा आहे, बालकांची काय व्यथा आहे, हॉस्पिटलची सुविधा काय आहे, संडासची काय सुविधा आहे व या नगरात असलेले पहिले पूर्वीचे शौचालय सर्व दुर्बुद्धीने तोडण्यात आलेले आहेत व ते आता लोकांची दयनीय परिस्थिती प्रांजलताई जाणतात व त्यांना तोंड देऊन आज या नगरपालिकेच्या निर्णयात उतरले आहेत की लोकांच्या सुविधेसाठी व लोकांच्या असणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी प्रांजलताईला आपण उमेदवारी दिलेली आहे व ठाकरे कुटुंबातून यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसैनिक, राजसैनिक, वंचित सैनिक सर्व उपस्थित राहून निवडून आणून देऊ एवढी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.